जोडलं आहे. म्हणून इथे जनशिक्षण संस्थान रायगड, तुम्ही केरळला गेला जनशिक्षण केरळ, गुजरातला गेला जनशिक्षण संस्थान गुजरात, गोवा, दिल्ली असे साधारण 971 जनशिक्षण संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यावेळेस ही योजना मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत होती आणि साधारण 2015 साली जे नवीन सरकार आलं ते सरकारने कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना केली आणि 2015 साली जे लोक ट्रेनिंग देतात, ITI असेल, NSDC असेल, PMKY योजना असेल, या सगळ्या योजनांना त्यांनी एका मंत्रालयाच्या अंतर्गत आणलं आणि त्यांना लक्षात आलं की या सगळ्यांना एकत्र आणून सुद्धा त्यांचं काम 25% दिसत आणि जी ग्रामीण भागांमध्ये पूर्ण देशभरात 75% वाटा जो प्रशिक्षणाचा उचलते गरीब गरजू लोकांसाठी, कमी शिकलेल्या लोकांसाठी जी योजना काम करते ती जनशिक्षण संस्था सुद्धा त्यांना या मंत्रालयात घ्यावीशी वाटली आणि 2015 साली जनशिक्षण संस्थान मनुष्यबळ विकास मंत्रालयातून कौशल्य विकास मंत्रालय. सांगायचा उद्देश का की तुम्हाला माहिती असावं की ज्या पद्धतीने ITI कौशल्य विकास मंत्रालयामध्ये आहे तसंच जनशिक्षण स्वतंत्र लोक म्हणून सुद्धा कौशल्य विकास मंत्रालय ही सर्टिफिकेट खूप मोठं आहे. तर तुम्हाला भारत सरकारचं सर्टिफिकेट मिळणार आहे आणि या प्रशिक्षिका ज्या तुम्हाला शिकवत आहेत त्या सुद्धा भारत सरकारच्या पोर्टलवरती रजिस्टर केली. तर मग प्रशिक्षक जेव्हा रजिस्टर होतो तेव्हा विद्यार्थी रजिस्टर असायला नको का, म्हणून सरकारने सिद्ध म्हणून ॲप सुरू केलं आणि जे लोक भारतभरात कौशल्य प्रशिक्षण घेतात असा प्रत्येक विद्यार्थी सिद्ध पोर्टलवरती रजिस्टर करा आणि म्हणून तुमच्या रजिस्ट्रेशनला आपण काय केली सुरुवात केली. सगळ्यांनी सिद्ध पोर्टलला